शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मालिकेमध्ये आता आपल्याला एक खूप मोठा बदल दिसणार आहे। या सगळ्यामध्ये मालिका आता एका वेगळ्या टर्निंग पॉइंटवरती आता दिसणार आहे, कारण आता अभिजितला ज्या वेळेला रागिणी जेलमधून सोडवणार आहे त्यावेळेला अभिजितला ती आता एका वेगळ्याच कामासाठी लावणार आहे आणि या घटनेतून आकाशची सही घेऊन मारण्याचा जो प्रयत्न करण्याचा प्लॅन केलेला असतो त्या प्लॅनचा परिणाम उलटा होत आता आकाश या घटनेमुळे किंवा या थरारक कृत्यामुळे आकाश बरा होणार असतो। आणि इतकंच नाही तर दोन्ही हल्ल्याचा म्हणजे आत्ताच्या हल्ल्याचा आणि त्यावेळेच्या हल्ल्याचा दोन्ही संदर्भ लागत आता आकाशने केलेलं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं ठरणार आहे। पण या सगळ्यामध्ये अशी एक घटना घडणार आहे की रागिणीला दिवसा तारे दिसणार आणि एका घटनेने आकाश 7 वर्षापूर्वीचं सगळं आठवत बरा होत रागिणीच्या पापाचा घडा तर फोडणार, पण आकाशने महाजन इंडस्ट्री हँडओव्हर करण्यासाठी केलेली चाल आता एकदम उत्तम ठरणार। आकाशचे स्टाफ मेंबर याच्यामध्ये आकाशला मदत करत गनिमी काव्याने केलेला हा दावा किंवा केलेला हा डाव यशस्वी कसा होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। रागिणीच्या तोंडून आता इकडे पौर्णिमाने मुद्दाम हे वदवून घेतलेलं असतं की आत्तापर्यंत तिला काही अभिजितची गरज नव्हती, यापुढे तिला अभिजितची गरज पडणार आहे आणि म्हणून तिने अभिजितला सोडवण्याचा प्लॅन केलाय। कपटी पौर्णिमा रागिणीला शेरा सव्वा शेर ठरत अभिजितला आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी हा खूप मोठा डाव रचते आणि इथेच आता रागिणी अडकणार असते। एकाच दगडामध्ये दोन पक्षी मारण्यासाठी पौर्णिमाने केलेला डाव रागिणीला खूप भारी पडणार असतो, ज्या वेळेला पौर्णिमा आता मात्र इकडे सगळ्याचा फायदा करून घेत अभिजितला आपल्या बाजूने वळवून घेणार असते आणि रागिणीला हे माहितीच नसतं। अभिजित मूर्ख पौर्णिमाच्या जाळ्यात अडकत रागिणीच्या विरोधात असं काहीतरी कारस्थान करायला जातो आणि इथेच सगळे फासे उलटे पडतात। रागिणी हरतेच, पण सोबत आता अभिजित रागिणीला जेलमध्ये पाठवण्याची पण तयारी करतो आणि घरच्याच भेदीने आता एवढं मोठं आपल्याच ह्याच्यामध्ये कारस्थान केल्यामुळे रागिणी या सगळ्यामध्ये अडकणार असते। इकडे आकाशचा शोध घेण्यासाठी ज्या माणसाला पाठवलेलं असतं त्या माणसाने आकाशचा शोध तर घेतलेला असतो। रागिणी पुढे आता प्रश्न असतो तो आकाशची सही घेऊन आता आकाशला मृत्यू द्यायचा आणि यासाठी तिला अभिजितची गरज असते। आता तिने अभिजितला सोडवण्यासाठी पण नाटक केलेलं असतं। पोलीस स्टेशनला जाऊन अभिजितला आणण्यापर्यंत सगळी कृत्य आता रागिणी करते। इकडे मात्र अक्कांनी सांगितलेलं असतं, हे बघ, ह्या पोराला एकट्याला सोडू नकोस, तुला जर काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याकडे सोडून जा, माझ्या गाडीवर त्याला ठेवत जा, असं म्हणून आता इकडे रागिणीला माहिती असतं की ज्या एरियामध्ये आकाश आहे त्या एरियामध्ये चौकशीला गेले असता तिने आता अक्कांकडे चौकशी केलेली असते। अक्का हेच भूमीला सांगत असतात, तुला माहिती आहे का, तुमच्या मागावरती काही माणसं आहेत, आज एक माणूस माझ्याकडे आला होता तुमचा फोटो घेऊन, असं तुम्ही केलंय तरी काय की ज्याच्यामुळे तुमच्या मागावरती माणसं आहेत, असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे आकाश म्हणतो, अक्का आम्ही तर गेम खेळतोय। यावरती अक्का म्हणते, काय ह्या पोराला पण खोटं बोललीस? मग आता भूमी अक्कांना सगळी आपली कर्म कहाणी सांगते आणि इथेच अक्का खूप हादरतात। अक्का म्हणतात, आज एक माणूस तुमच्या दोघांचा फोटो घेऊन चौकशीला आलेला, मला माणूस काही बरा नाही वाटला। यावरती भूमी सांगते, आकाश हा खूप मोठ्या इंडस्ट्रीचा मालक आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे, त्याला त्रास देण्यासाठी हे सगळं झालेलं आहे। अक्का म्हणतात, मग अशा वेळेला तुला त्या पोराला एकटं सोडायला नको, मी माझ्या गाडीवर पण त्याला घेऊन जाऊ शकत नाही कारण तिथपर्यंत ती माणसं पोहोचलेली आहेत। आता भूमी पुढे खूप मोठा प्रश्नच पडतो। आता भूमी आकाशला कुठे ठेवायचं हा विचार करतच असते। त्यावरती तोडगा काढत असताना अभिजितची जेलमधून सुटका होते। अभिजित घरी येतो। रागिणी सांगते, हे बघ अभि, आपल्याला खूप महत्त्वाची मिशन पार पाडायची आहे। याच्यावरती पौर्णिमा म्हणते, हो तर आईने तुम्हाला कामासाठीच इकडे सोडून आणलंय, नाही तर इतक्या दिवसात आईला तुमची आठवण तरी आली होती का? यावरती रागिणी चिडते आणि मूर्ख पौर्णिमा, तुझं थोबाड बंद कर, आता मला तुझ्याशी वाद घालायला वेळ नाहीये, असं म्हणत पौर्णिमाचं थोबाड बंद करते। इकडे आता अभिजितच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम अचूक आता पौर्णिमा करत असते। रागिणी सांगते, हे बघ, आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे आकाशची सही घ्यायची आणि मग आकाशला संपवायचं, म्हणजे दोघं संपली तरी मला काही फरक पडत नाहीये। यावरती आता मात्र अभिजितला पौर्णिमा सांगते, बघा हा, आणि या सगळ्यामध्ये तुम्ही अडकलात तर तुमची आई तुम्हालाच पुन्हा जेलमध्ये पाठवेल। आता मात्र या सगळ्यामध्ये अभिजित जेलमध्ये जाऊन आल्यामुळे जरा थोडासा बदललेलाच असतो, त्याच्या वागण्यामध्ये खूप मोठा बदल घडलेला असतो। रागिणीने आपला विचार न करता आपल्याला जेलमध्ये पाठवलं
हा राग त्याच्या मनामध्ये कायम असतो. त्यामुळे थोडंसं मनामध्ये सल ठेवून तो आता पौर्णिमाच्या साईडला होत असतो, पण तोंडावर तसं दाखवत नाही. रागिणी म्हणते, हे बघ, मी माझ्या माणसांना पाठवलं त्याचा शोध घ्यायला, तू त्याचं पाठलाग कर आणि आता आकाशला सही घे पहिले, म्हणजे त्याचे अंगठे घे आणि मग त्याला संपव. काय करायचं ते कर आणि त्या भूमीचं पण काय करायचं ते कर. एकदा प्रॉपर्टी नावात झाली की या दोघांचंही आता इथे जगणं खूप आपल्यासाठी त्रासदायक होणार आहे. असं म्हणत रागिणीने आता इकडे सांगितल्यावरती पौर्णिमा अभिजितचे कान भरायला लागते. पौर्णिमा अभिजितला सांगते, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या वेळेला पण तुम्हाला त्या सोनलचं काम करण्यासाठी आईंनी पाठवलं आणि तुम्हाला इकडे अटक झाली. आत्ता पण त्यांचं काम तर होईल, प्रॉपर्टी त्यांच्या नावाती होईल, पण तुम्ही जेलमध्ये गेलात तर सगळं संपेल. त्यामुळे आईंच्या विरोधात पुरावे आपल्या हातात ठेवा आणि मग काय करायचं ते करा. आधी आईंच्या विरोधात पुरावे ठेवा, जसे मी पुरावे गोळा केलेत. अभिजित म्हणतो, तू काय पुरावे गोळा केलेस? पौर्णिमा म्हणते, दाखवते, तुम्हाला पुरावा दाखवते, तुमच्या आईने मला काय बोललेलं आहे ते. असं म्हणत रेकॉर्डिंग केलेलं सगळं, आता ते सगळं व्हॉइस रेकॉर्डिंग पौर्णिमा अभिजितला दाखवते आणि म्हणते, बघा, ही तुमच्या आईंना तुमची गरज. त्याच्यामध्ये रागिणी बोललेली असते की आतापर्यंत मला अभिजितची गरज वाटली नाही म्हणून मी अभिजितला सोडवलं नाहीये, आता मला अभिजित कामासाठी हवे म्हणून सोडवते. अभिजित ऑलरेडी हर्ट झालेला असतो, जेलमध्ये राहून त्याचं सगळं बिहेवियर बदललेलं असतं आणि तो पौर्णिमाच्या पूर्ण आहारी जातो. आणि इथेच आता खूप मोठी रागिणीसाठी धक्कादायक गोष्ट होणार असते. रागिणीच्या विरोधात पुरावे गोळा करत करत अभिजित कारस्थान करत असतो. म्हणजे उद्या जर काही झालं तर रागिणी या सगळ्यामध्ये अडकणार, हे मात्र त्याने अचूक केलेलं असतं. आकाशचा ऍक्सिडेंट घडवण्यासाठी रागिणीने त्याला सांगितलेलं असतं, पण हे सगळं काम तो रागिणीकडूनच करवून घेण्याचं ठरवतो, जेणेकरून फोनवरचं रेकॉर्डिंग, त्या माणसाशी बोलणं, हे सगळं रागिणी करेल याची तो व्यवस्था करत हे काम करत असतो. पौर्णिमाच्या बोलण्यानुसार आता मात्र अभिजित फोकसमध्ये न येता रागिणीलाच फोकसमध्ये आणत असतो आणि आता प्लॅन ठरतो. आकाशचा पत्ता सापडतो. पत्ता सापडल्यावरती आकाशची सही घेऊन त्याच्यावरती आता मात्र आकाशला संपवायचं हे ठरतं. पण इथे पण खूप मोठी नियती आता गोंधळ करणार असते. आता ज्या दिवशी आकाशच्या पेपरवरती सह्या घ्यायच्या असतात त्या दिवशी रागिणी मात्र आपली कार घेऊन आपल्या माणसाला घेऊन तिथपर्यंत पोहोचते, कारण तिला अभिजितने सांगितलेलं असतं की आत्ता जर मी तिकडे गेलो तर मी नुकताच जेलमधून सुटून आलोय, त्यामुळे तूच हे काम कर, मी पुढचं काय ते बघतो. असं म्हणत रागिणीलाच पुढे करत त्या माणसाला पाठवत या सगळ्याचं रेकॉर्डिंग अभिजितकडे असतं. त्या माणसाकडे रागिणी काय बोलते हे सगळं तो माणूसच आता अभिजितचा असल्यामुळे सगळं रेकॉर्डिंग करत असतो. रागिणी सांगते, हे बघा, त्याच्या एकदा का सह्या झाल्याचा मला मेसेज आला किंवा त्याच्या अंगठी घेतल्याचा मेसेज आला की त्याला संपवायचं, दोघांनाही एका वेळेला संपवा, कसंही संपवा, हे तुमच्यावरती. हे रेकॉर्डिंग अभिजितकडे असतं आणि आता याच रेकॉर्डिंगमुळे रागिणी अचूक अडकणार असते आणि ऍक्सिडेंटचा तो दिवस उजाडतो. इकडे आता अंगठे आकाशचे फसवून त्याला घेतले जातात. म्हणजे आता आकाश एकटा असताना त्याच्याकडून फसवून अंगठे घेऊन अभिजित फोकसमध्ये येतच नाही, पण अभिजित आता रागिणीला फोकसमध्ये आणत या सगळ्या ऍक्सिडेंट घडवून आणण्यात मागे रागिणीचा हात आहे हे सगळं सिद्ध करण्यासाठी धडपडत असतो. तोपर्यंत ऍक्सिडेंटचा दिवस जवळ येतो आणि त्या क्षणाला नियतीने थरार नाट्य रचलेलं असतं. आकाशच्या समोरून कार येत असते. आकाशला भूमी बाजूला खेचते, कार एका बाजूला जाऊन अडकते, खूप मोठा भडका उडतो आणि आकाशला सगळं आठवतं. आकाश बरा होतो आणि रागिणीच्या पापाचा आता घडा फुटणार असतो, कारण आकाश बरा झाल्यावरती, अपघाताचं सत्य समोर आल्यावरती आकाश आता 7 वर्षापूर्वीचं सगळं आठवलेलं असतं, पण आजचा अपघात कुणी घडवून आणला हे सत्य आता असलेल्या त्या रेकॉर्डिंग मध्ये असतं आणि याच रेकॉर्डिंगमुळे अभिजित सही सलामत सुटून रागिणी अडकणार असते आणि इथून आता मालिका आकाशच्या बाजूने फिरणार असते.